सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आता नवीन वर्ष म्हटलं की प्रत्येक जण काहीतरी संकल्प करत असतो. तर मी एक छोटासा म्हणजे नवीन वर्षाचा संकल्प कसा असायला पाहिजे त्या दृष्टीने मी एक छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. तर बघा आता 2026 नवीन वर्षाचा संकल्प कसा असावा, एक बाबा संकल्प कसा असायला पाहिजे, त्या दृष्टीने मी थोडंसं लिहिण्याचा प्रयत्न केला. तर त्याच्यामध्ये मी पहिलं एक लिहिलं की रीलच्या जगातून रिअल जगात येण्याचा, म्हणजे जे रीलचं कोणतं आभासी जग आहे त्याच्यातून म्हणजे रिअल किंवा वास्तविक जगात येण्याचा एक संकल्प असणं महत्त्वाचा वाटतो. नंतर कॉम्पिटिशन पासून कोऑपरेशन करण्याचा. आता कॉम्पिटिशन उगाच ताणतणाव निर्माण होते, त्यापेक्षा सहकार्यातून किंवा कोऑपरेशनमुळे आपली नाती किंवा मजबूत होतात, दुसऱ्याशी वादविवाद होण्याचे चान्सेस कमी असतात. नंतर वाद टाळून संवाद करण्याचा आहे. आजकाल जर आपण बघितलं की छोट्या छोट्या गोष्टीवर लोक आक्रमक होताना दिसतात, वाद करताना दिसतात, तर ते वाद टाळून संवाद करण्याचा आपला संकल्प असला पाहिजे. नंतर शत्रुत्व सोडून मित्रत्व करण्याचा. शत्रुत्व कोणाचे स्वीकारलं तरी तेच योग्य नसते, उगाच आपल्यालाही टेन्शन त्यालाही टेन्शन. त्यापेक्षा शक्यतो मित्रत्व करण्याचा, म्हणजे मित्रत्वच असली पाहिजे कोणासोबत, म्हणून शत्रुत्व सोडून मित्रत्व करण्याचा संकल्प असला पाहिजे. नंतर असंवेदनशीलतेकडून संवेदनशील बनण्याचा. आता बऱ्याचदा हे म्हणजे ताणतणाव जगात, धावपळीच्या जगात हे जराशी संवेदनशीलता कमी होताना दिसते. त्याच्यामुळे मी हे पण लिहिले की असंवेदनशीलतेकडून संवेदनशील बनण्याचा. नंतर अपयशातून धडा घेऊन यशाकडे जाण्याचा. हा सगळ्यात महत्त्वाचा आहे की बऱ्याचदा जीवनात काही गोष्टी करताना अपयश येते, पण त्या अपयशातून माणसाने धडा घेऊन यशाकडे वाटचाल करणं योग्य राहते. थोडंसं मी क्लिअर करतो याला. नंतरचा, सतत वेलच्या मागे न धावता हेल्थसाठी वेळ काढण्याचा. बऱ्याचदा काय होते, कॉम्पिटिशनच्या जगात नुसतं माणूस पैशाच्या मागे धावतो आणि आपण हेल्थकडे दुर्लक्ष करतो, आणि जे काही पैसा कमावलेला आहे ते जे काही पैसा पैसा किंवा संपत्ती कमावली, शेवटी ते आरोग्याच्या किंवा दवाखान्यात आपण खर्च करताना बरेच लोक बघतो. त्याच्यामुळे सतत वेलच्या मागे न लावता हेल्थसाठी सुद्धा वेळ काढला पाहिजे. नंतर परीक्षेतील गुण पेक्षा गुणवत्ता वाढवण्याचा. बऱ्याचदा नुसतं आपण मार्काच्या मागं किंवा शिक्षण पद्धती जर बघितली आपण, तर नुसतं गुण वाढवण्याच्यासाठी चाललेली आहे. तर त्याच्यापेक्षा गुणवत्ता वाढण्याकडे सुद्धा आपलं लक्ष असायला हवं. नंतर व्यसनी सवयीतून व्यसनमुक्त होण्याचा. आता इथं बघा मी इथं लिहिलं, व्यसनी सवयीतून व्यसनमुक्त होण्याचा म्हणजे काय? व्यसनामुळे काय होते, बरेच कुटुंब किंवा तो माणूस स्वतः उद्ध्वस्त होताना दिसतो. बरं, स्वतः उद्ध्वस्त होतो, त्याचं कुटुंब सुद्धा त्याच्यापासून, म्हणजे त्याला कुटुंबाला सुद्धा त्रास होतो. त्याच्यामुळे व्यसन हे धोकादायक आहे. त्याच्यामुळे व्यसन ज्या व्यक्तींना असेल तर त्यांनी ते सोडण्याचा एक संकल्प करायला काही हरकत नाही. बोलण्यापेक्षा आचरण करण्याचा. म्हणजे बऱ्याचदा नुसतं बोलणं चालत नाही, बोलण्यापेक्षा कृतीला महत्त्व असते. त्यामुळे बोलण्यापेक्षा आचरणावर भर द्यायला हवा. नंतर आभासी व्हर्च्युअल जगण्यातून खरं-खुरं जगण्याचा. म्हणजे जे बघतो की सगळं, म्हणजे बरेच लोक किंवा जग म्हणायला हरकत नाही, तर आभासी किंवा व्हर्च्युअल जगाकडे जगण्याकडे चाललेलं आहे. तर हे व्हर्च्युअल जगाचा जो काही आनंद असतो तो रिअल नसतो. त्याच्यामुळे जे काही खऱ्या जगण्यातून जो आनंद मिळतो त्याची बरोबरी हे आभासी जग किंवा व्हर्च्युअल जग करू शकत नाही. मशीन बनण्यापेक्षा माणूस बनण्याचा. स्पर्धेच्या जगात सगळे, म्हणजे बऱ्याचदा आपण बघतो की माणसं मशीन सारखे बनताना दिसत आहे. संवेदनशीलता बोथोड होत आहे. त्याची भावना, या गोष्टी म्हणजे नुसतं तो मशीन बनण्याकडे, तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. मशीनपेक्षा तो माणूस, त्याच्यातली संवेदनशीलता, भावना हे जागृत असली पाहिजे, तरच तो माणूस राहते. अदरवाईज त्याचं माणसाचं मशीनमध्ये रूपांतर होण्याला वेळ लागत नसतो. नंतर नाती माणसं तोडण्यापेक्षा नाती माणसं जोडण्याचा संकल्प असायला पाहिजे. बऱ्याचदा छोट्या-छोट्या गोष्टीतून, क्षुल्लक गोष्टीतून छोटे-मोठे वाद होतात आणि आपण जवळची नाती किंवा जवळचे माणसं तोडतो आणि नंतर खूप पश्चाताप होतो. त्याच्यापेक्षा की नाती आणि माणसं हे जोडून ठेवण्यावर आपला भर असला पाहिजे. होप करतो की याच्यातल्या बऱ्याच गोष्टी तुमच्या किंवा माझ्यासुद्धा कामाच्या असतील. जर कामाच्या आहेतच, तर जर आपल्या या गोष्टी, काही संकल्प आवडले असतील, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करायला विसरू नका. थँक यू.